नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ. कसे आहात? मजेत असणार. चॅनल जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेजारच्या बेल आयकॉन दाबा, जो शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण बघणार आहोत मोरघास कसा करतात ते बघा. आज माझ्या घरचा मोरघास चालू आहे. तर आज कोण मंडळी आहे ते व्हिडिओ मध्ये ते बघा. माझा मोरघास करण्याचं काम सुरू आहे. मोरघास येण्यासाठी मका जास्त निबार पण होऊन द्यावा लागत नाही. दाखवतो मला मी 1 मिनिट. शी बघा, अशी कवळी मका लागती. चिकनिंग लावायची मकाचं. निबार जास्त झाली होती, गायांच्या शेणावाटे परत मागे येते. आता चिकवा मका आली एकदम ओके मध्ये. जेव्हा कसा चिक उडतोय बघा. पावसामुळे मका पडली. मका सोंगण्यासाठी आलेले आहेत ते तिकडे लाल शर्टावाला आपला आणि मधलं समजता त्या उजानानी आबा तिथं आप्पा मनीषा काकी तिकडून गोट्या आणि गोरख म्हणजे गोपाल. पावसाचं वातावरण होत आहे. मुरघासाला पावसाचं वातावरण चालत नाही. पुन्हा आवाज होऊन गेले. पाऊस आल्यामुळे बसली आहे. आता मोरघासाचा काय नाच होतं काय नाही. पाटील लोक मोरघास चालत आहे भाऊ. पावसाने लावून झालं तिकडे वर डोंगरा पाऊस नाही, आपल्या पाऊस पडत. तुम्ही जेवाय गेले म्हणा. की लवकर ट्रॅक्टर काढला, ट्रॅक्टर काढून आणला, चहा पिलो. समोर वरून गावाकडे पाऊस आलेला आहे. आज पुटी करण्यासाठी आपले नितीन गागरे पाटील व बबलू वरपे हे ट्रॅक्टर 2 ट्रॅक्टर घेऊन आलेले पुटी करण्यासाठी. तर तुम्हाला आज दाखवतो आपल्या घरचा मोरघास कसा करायचा. चला तर मंडळी, मग आपण जाऊया आता खाली वावरामध्ये. ट्रॅक्टर चालू करायचे मोरघासासाठी. पाऊस पण येऊ राहिलाय. अशा प्रकारे आमच्याकडे मोरघास तयार करतात. हे लेबर आपले काही घरचे माणसं होते, काही लेबर होती. लेबरांना 600 रुपये बॅगेप्रमाणे पैसे व ट्रॅक्टरवाल्यांना 400 रुपये बॅगेप्रमाणे पैसे. 1000 रुपये बॅग पर बॅग नाशे होतात. ही कुटी करून बॅग भरून देणे व सोंगून पूर्ण लेबर 600 रुपये व ट्रॅक्टरवाले कुटी करण्याची बॅगाप्रमाणे 1000 ते 1200 किलोची बॅग 400 रुपये पर बॅगेप्रमाणे घेतात. मोरघास हा आपल्या महाराष्ट्र राज्यात जर्सी व दुभत्या गायांसाठी अत्यंत उपयुक्त चारा असल्यामुळे तो वर्षभर चालतो. त्या चाऱ्यामध्ये भरपूर असे मिनरल्स तयार होतात व त्यामुळे दूध वाढीसाठी पण याचा भरपूर असा फायदा होतो. व मक्काचे कणस असल्यामुळे व ते एक प्रकारे खाद्याचं काम करतात. त्यामुळे गाया आपल्या भरपूर अशा दूध देतात. जर्सी गायांसाठी अत्यंत उपयोग आहे. हा 12 महिने चालणारा चारा, हा कधी खराब होत पण नाही. हा 12 महिन्यात कधी वापरू शकतात. तर मित्रांनो, तुमच्याकडे पण मोरघास कशा प्रकारे करतात तो पण मला कमेंट करून पण नक्की सांगा. आमच्याकडे अशा प्रकारे मोरघास चालतो. आता कुटीची ट्रॉली भरत आलेली आहे. आता आपल्याला या शेतीमधून ट्रॅक्टर बाहेर काढायचं आहे. खाली पावसामुळे जास्त राहणं ओढलं पण आहे. ट्रॅक्टर गुतायची पण शंका आहे. बघू आता काय होते. कुटी मशीन चालवणे ही पण एक उत्कृष्ट कला असते. ही कला आपली बबलूवरती सुंदर अशी बजावताना. बरं, संधी दाद्या ते मकाची कुटीवर ओढ राहिली. ट्रॅक्टर आता फुल भरत आलेला आहे. तर अशा प्रकारे आमच्याकडे मोरघास केला जातो. मित्रांनो, तुमच्याकडे कशा प्रकारे मोरघास केला जातो मला कमेंट करून नक्की सांगा. हे आहे आमचे चुलते दिलीप नाना कामगारांचे माझ्या रस्त्याने कुटी करायचं काम सुरू आहे. इथे आपले गागरे पाटील वर कुटी मशीन उभे.
बबलूवरती कुटी मशीन चालवतात. अशा प्रकारे कामगार आपले मकाच्या कवळ्या आणून टाकतात. हे आमचे आप्पा आहे. अशा प्रकारे मकाचे कांदा सगळं कवळी. आता इकडे मका सोंगणी चालू आहे. तिकडे वावराची कुटी करून झालेली आहे. आता या मकाची पण सोंगणी चालू आहे. तुम्ही हा साकोरा अशी रोड शेजारील मंदिर पाहिलं असेल आपलं, ते मंदिर शेजारील मका आहे. या मक्काचा मुरघास करायचा आहे. हे अत्यंत उपयुक्त चारा होतो. त्यामुळे गाय पण सुरड बनतात, दूध पण भरपूर देतात. आमच्या गावाकडे अशा प्रकारे मुरघास केला जातो. हे समोर दिसत आहेत आपले बाबुराव महाराज समाधी मंदिर आहे. तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं आपले, यांचं पण दर्शन घेतलंय. त्यांना पण पहिला मान दिलेला आहे आपण आता इथं. त्यांना नारळ फोडून आपण मकाची सोंगणी सुरुवात केली आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला बघण्यास आवडतं का? माझे व्हिडिओ आपल्या साध्या सोप्या माझी जी दररोजची बोलण्याची भाषा आहे गावरान भाषा, त्या बोली भाषेमध्ये माझे व्हिडिओ असतात. चला तर मित्रांनो, ट्रॅक्टर भरून झालेला आहे. आता ट्रॅक्टर सुरू झालेला आहे. ट्रॅक्टर बाहेर काढायची प्रोसेस सुरू आहे. नितीन गागरे पाटील बसले पहिल्यांदा ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी. अशा प्रकारे खाली भरपूर असं रान ओढलं आहे. 5 ते 6 टन वजन होतं असं नाही मकाचं. यामध्ये 4 ते 4.5 बॅगा भरतात एका टेलरमध्ये. ते वावरातून बाहेर काढणं भरपूर असं अवघड वाटते. ते म्हणतात JCB घेऊन ये. चला तर मंडळीत आपण JCB घेऊन येऊ. ट्रॅक्टरचा बाहेर काढावा लागेल. 2 ट्रॅक्टर पण आहेत. अशा प्रकारे वावरामध्ये ट्रॅक्टर भरपूर असं राहणार आहे. JCBला ट्रॅक्टर बाहेर काढणार आहोत. JCB पण स्लिप मारतोय. त्या समोर ट्रॅक्टरला ट्रॅक्टर रोडला ट्रॅक्टर बाहेर काढावं. अशा प्रकारे काढायचं काम ऐका ना, माग वडावं लागेल, माग मधून ओठावं लागेल. नितीन पाटील सांगतात की JCBने ट्रॅक्टर मागे ओढावं लागेल. समोर लुटून काय निघून राहिला, स्लिप मारून राहिला. ट्रॅक्टर पण भरपूर असा बसलेला आहे खाली. आता थोडं मागं ओढून घेऊया. त्यानंतर पुढं ढकलूया. पुढं दुसरा ट्रॅक्टर पण लावायचा आपल्याला सोन्याच्या बबलूला. अशा प्रकारे शेतकऱ्यांची हाल चालू असते. मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं शेतकऱ्याचं जीवन मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी एक छोटासा शेतकरी असून एक प्रामाणिकपणे आपला गावठी भाषेतील गावरान भाषेतील व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला तो माझा प्रयत्न कसा वाटला? चला तर मित्रांनो, आता एकदा पुढं ट्रॅक्टर जोडून झालेला आहे. आता JCBच्या एकदा शेवटची ताकद लावायची आपली बारी आली आहे. JCBनं संपूर्ण ताकदीचा आपण ट्रॅक्टर बाहेर लोटला आहे. अशा प्रकारे आता हा JCB बघा भरपूर असं वावरात नुकसान झालेलं आहे. JCBनं ट्रॅक्टरनं भरपूर दाबून घेतले. ट्रॅक्टर मित्रांनो फायनली आपला बाहेर निघलेला आहे. आता आपल्याला जायचं आहे घरी ट्रॅक्टर खाली करण्यासाठी. ट्रॅक्टर आपल्या वावरातून बाहेर काढा कसं तरी JCBनं. चला तर मग मित्रांनो जाऊया आपल्या घरी आता ट्रॅक्टर खाली करण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आज आपल्या घरी आलो का खाली कागद ठरलेला आहे. पहिले एक ट्रॅक्टर खाली केला होता. हा दुसरा ट्रॅक्टर खाली करून राहिले कुटीचा. अशा प्रकारे आपल्या ट्रॅक्टर खाली करून नंतर बॅगी भरायच्या असतात. अजून कुटी करायची राहिली पाठीमागे, ती पण कुटी करून आणायची. 6-7 माणसं कामाला आहे. त्यांना आपण उक्त देऊन टाकली बॅगीप्रमाणे. 600 रुपये पर बॅग लेबर, 400 रुपये पर बॅग ट्रॅक्टरवाले. अशा प्रकारे आमच्याकडे मुरघास केला जातो.
पिशवी भरलेली आहे आपण ही 5 टनाची बॅग पाठीमागे ही आशीवरून सुनील शेठ बोरा यांच्याकडे आणली होती ती 1950ला टाळक्यासगड बसली होती पूर्ण 5 टनाची बॅग मागे मुरघास भरणी चालू आहे। कसा वाटला तुम्हाला मुरघासाचा व्हिडिओ? शेवट बॅगा भरून झाल्या, शेवट पाऊस पण आला, अंधार पण पडून राहिला। मोठी बॅग आणली आम्ही पहिल्यांदा। कशी वाटली तुम्हाला बॅग कमेंट करून नक्की सांगा। मुरघास कसा वाटला आपला ते नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, शेजारच्या बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।